महापालिकांच्या आखाड्यात ठाकरेच वसतात. शिवसेना मनसेमधून जाणारी जी घाण होती ती सर्व गेली आहे. मतदारही तेच तेच चेहरे पाहून कंटाळले होते. पाला पाचोळा उडून गेला. आता मोत्यासारखे कडवट कार्यकर्ते राहिले. तेच भविष्यातील नेते होतील. ठाकरेंनी कार्यकर्ते सांभाळण्यात कोणतीच कसर ठेवली नाही. मात्र रोजच उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्यांचा कधी ना कधी तोल जातो. झोकांडी जाऊन कधीतरी जमिनीला पाठ लागतेच. ठाकरेंवर कितीही लिहिले तरी शब्द अपुरे पडतात. चित्रपट काढला तरी पडदा अपुरा पडतो. याला कारण मराठी मनात ठासून भरलेला आत्मविश्वास होय. ठाकरे विधानसभा व नगर परिषदांत हारले तरीही लोकांचे प्रेम कमी झालेले नाही. उलट ठाकरेच आपले संकट दूर करू शकतात असा भरोसा मुंबईकर आणि मराठी मनांना, महाराष्ट्रातील लोकांना ठामपणे वाटतो. सध्याच्या त्रिकुटांनी कूटनीती करून सत्ता मिळवली असली तरीही महापालिका व राज्याच्या तिजोरीतून मतलबासाठीच पैसा उपसला आहे. माय भगिनींवर अत्याचार करणाऱ्यांना वर्षावरून क्लीन चिट मिळते. म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चिटणीस झालेत काय? लोकांनी काय समजायचे? सरपंच, डॉक्टर व कोणीही महाराष्ट्रात तरी सुरक्षित राहिला नाही. ही असुरक्षितता दूर करण्याचे काम ठाकरेंनी करावे हाच भरोसा लोकांना आज ठाकरेंवर वाटतो. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.